जिंदाबाद. तलाव बचाव मोहीम जिंदाबाद. तलावातलं सांडपाणी बंद करा. बंद करा. तलावातलं येणारं सांडपाणी बंद करा. बंद करा. जलपर्णी काढलीच पाहिजे. काढलीच पाहिजे. काढलीच पाहिजे. जलपर्णी काढलीच पाहिजे. काढलीच पाहिजे. काढलीच पाहिजे. मी ॲडव्होकेट ज्ञानदेव वाणी. मला कळकळीची विनंती आहे प्रशासनाला, महानगरपालिकेला, की बाबा गेल्या अगोदरही आम्ही 6 महिन्यापूर्वी तिथे आमरण उपोषणाला बसलो होतो आणि तिथे आम्हाला योगेश बोरोले प्रशासन अधिकारी महानगरपालिका हे येऊन की बाबा आम्ही तुमच्या सर्व अटी शर्ती मंजूर करतो आणि आम्ही तुम्हाला इथं घाण पाणी येऊ देणार नाही याची ग्वाही देतो. इवन तिथे जी जलपर्णी झालेली आहे ती पण आम्ही काढून देतो. परंतु आता आपण जर पाहत असाल तर 6 महिने उलटून गेलेले आहे आणि तरीसुद्धा तिथे जलपर्णी काढायचा तयार नव्हता. तर मी कालपासून बसलो तर त्यांनी आता जलपर्णी काढण्यासाठी मला योगेश बोरोलेंचाच फोन होता की आमचं तिथे काम सुरू झालेलं आहे साहेब. पण मला म्हणायचं आहे साहेब, आता मी जेव्हा तिथून उठणार आहे प्रत्यक्ष रूपी कामाला सुरुवात होत नाही, पूर्ण जलपर्णी तिथून हालत नाही, तिथून काढली जात नाही आणि येणारं सांडपाणी जोपर्यंत तिथे बंद होत नाही, कारण की आजूबाजूला जे लोक आहेत सर, तिथे आजूबाजूला सगळे तिथे इतके धनाढ्य लोक आहेत की त्यांनी जर सोचलं तर त्यांनी विचार केला तर शोष खड्डे काय, ते पाण्याचा निचरासुद्धा ते करू शकतील. परंतु ते आतापर्यंत तिथे त्यांनी काही केलेलं नाही आहे. म्हणून माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, असं नाही की प्रशासनाला पैसे आलेले नाही आहेत, प्रशासनाला निधी आलेला आहे, 15 ते 30 कोटी निधी आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तिथे काम झालं पाहिजे. आणि माझी कळकळीची विनंती पुन्हा सांगतो मी आपल्याद्वारे की त्यांनी जो पैसा आलेला आहे तो पैसा फक्त न फक्त मेरून तलावासाठी लावावा आणि तेथील सुशोभीकरणासाठी लावावा. बस मी आपल्यासाठी एवढं बोलून मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी माझा अंत पाहावा. मला इथे जे आमरण उपोषण मी गेल्या 2 दिवसापासून करतो आहे, अन्न पाणी त्याग करून करावा, परंतु त्याला मेरून तलावाला त्यांनी न्याय द्यावा आणि त्याला जी पहिली सुशोभित होता जो ऐतिहासिक तलाव आहे की त्याच्या आम्ही पाणी प्यायचो. माझे आईवडील सांगतात, माझे गावातले लोक, जे जुने लोक आहेत ते सांगतात की आपल्याला पुरं पाणी पुरवठा तिथूनच होत होता, परंतु आता जो पाणी देत नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याला डावलून द्यायचं, हे कदापि खपलं गेलं जाणार नाही. तर मी आपल्याद्वारे प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्या जल जे पर्णी झालेली त्याला काढण्याचा प्रयत्न करावा आणि पटकन काढून तो मुक्त करावा आणि ज्यात जे पाणी जे सांडपाणी जे बाहेरून येतं आहे ते पण बंद करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो.